आणि सुरुवातीला भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भातली महत्त्वाची अपडेट, कारण भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन सध्या उघड झालंय। ठाण्यातील माजी अधिकारी खराच्या संपर्कामध्ये होता अशी माहिती आहे। माजी अधिकारी महेश अहेर हा खराचा भक्त होता। अहेरनं ठाणे पालिकेतील लिपिक महिलेला खरातकडे नेलं होतं आणि खराच्या ओकस कार्यालयामध्ये लिपिक महिलेला नेल्याची माहिती आता प्राप्त होते आहे। संबंधित महिलेला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन जबरदस्ती शरीर संबंध करून व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जबरदस्ती शरीर संबंध ठेवल्याची महिलेनं महेश अहेर यांच्या विरोधात तक्रार केली आहे आणि या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुढचा तपास ठाणे क्राईम ब्रांच करत आहे। इच्छेविरुद्ध महिलेवरून लिंबू उतरवून मोतीचा खडा दिल्याची माहिती समोर येते आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, खरं तर नवनवीन माहिती या प्रकरणासंदर्भातली समोर येते, काय अधिकच्या अपडेट्स आहेत? नक्कीच नाशिकचा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात, त्याचं ठाणे कनेक्शन जे आहे ते आता समोर आलेलं आहे। सगळ्यात आधी सांगायचं झालं तर ठाणे महानगरपालिकेचा हा महेश अहेर हा एक माजी अधिकारी आहे आणि नेहमीच हा वादग्रस्त अधिकारी ठरलेला आहे आणि त्याच्या विरोधात आता एका महिलेने जे आहेत ते कासरवडोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये एक लिपिक म्हणून एक महिला होती। या महिलेला गुंगीचा औषध देऊन वारंवार त्यांनी तिच्यावरती शरीर संबंध ठेवले, तिचे व्हिडिओ बनवले आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी जी आहे ती वारंवार हा महेश अहेर तो महिलेला देत होता। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच महेश अहेरने या संबंधित महिलेला भोंदू बाबा खरातकडे देखील नेल्याची तिने पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये तिने असं नमूद केलेलं आहे की खरातचं जे नाशिकमधलं ओकस कार्यालय आहे त्या ओकस कार्यालयामध्ये महेश अहेरने या महिलेला घेऊन गेलेलं होतं आणि तिच्या इच्छेविरोधात अशोक खरातने त्या महिलेवरून लिंबू फिरवला आणि तिला एक मोतीचा खडा जो आहे तो दिला होता अशी माहिती देखील या महिलेने पोलीस तिच्या तक्रारीमध्ये दिलेली आहे। त्यामुळे आता पोलिसांनी महेश अहेर विरोधात गुन्हा दाखल केलेला आणि हा संपूर्ण तपास जो आहे तो आता ठाणे गुन्हे शाखा करताना पाहायला मिळते। नक्कीच निकेश, खरं तर चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भोंदू अशोक खराच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होताना बघायला मिळते। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। बनावट खात्यांमधून 57,90,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे। जगदंबा पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावे 32 बनावट खाती उघडली। खरातसह पतसंस्थेच्या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती। ज्या 32 लोकांनी त्यामध्ये खाते ओपन केलेले आहेत त्यांना समक्ष बोलवलं, त्यांना कुठलीही माहिती नसताना याबाबतचे खाते ओपन केलेले आहेत असे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत। त्या स्टेटमेंटवरून एक गुन्हा हा सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे। आमचे कुठलेही डॉक्युमेंट्स न घेता, आमच्या कुठल्याही सहाय्य न घेता ते खाते ओपन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शनसुद्धा झालेले आहेत। तपासामध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, प्रत्येकाचं खातं कधी ओपन झालेलं आहे, त्या संदर्भातले मेसेजेस कुठं जात होते, या बाबतीमध्ये संपूर्ण चौकशी हे तपासामध्ये केली जाणार आहे। भोंदू अशोक खराच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार आहे। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सध्या सुरू आहे। घर कार्यालयावर छापा टाकत ईडीकडून महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। ईडीकडून मनी ट्रेल शोधण्यावर विशेष भर दिला जातोय। व्यवहारांचं विश्लेषण सुद्धा सुरू आहे। एसआयटी कडून काही दिवसात ईडीकडे ताबा जाण्याची सुद्धा शक्यता आहे। पीएमएलए अंतर्गत स्वतंत्र तपास सुरू असून पुढे अटकेचीही शक्यता वर्तवली जाते। मालमत्तेवर टाच आल्यास विक्री, हस्तांतरण, कर्ज व्यवहारांवर निर्बंध सुद्धा येऊ शकतो।